नमस्कार, मी संजय आवटे. आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आज पुन्हा नवी गाज नवा आवाज. केळकर समितीचा अहवाल आज विधिमंडळात सादर झाला. दोन्ही सभागृहात तो मांडला गेला. विदर्भ आणि मराठवाड्याच्या विकासासाठी अधिक निधी देण्याची सूचना या समितीने आपल्या अहवालात केली आहे. भविष्यात दोन देशांमध्ये युद्ध होईल की नाही ते माहीत नाही, पण एकाच राज्याच्या दोन प्रदेशात मात्र युद्ध होऊ शकतं असंच जणू या समितीने सांगितलं आहे. मराठवाडा आणि विदर्भ या विभागांची अवस्था अधिक बिकट आहे. विदर्भ स्वतंत्र राज्यच करा अशी मागणी सातत्यानं होत असते, पण स्वतंत्र झालेल्या राज्यांचे फार बरे अनुभव आपल्याकडे नाही आहेत. आजच झारखंड विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. तिथला अनुभव आपल्याला माहिती आहे. मराठवाडा आणि विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात होत असताना धोरण काय आखणार हा खरा प्रश्न आहे. कारण आत्महत्या ही समस्या नाही आहे, तो मूळ आजार नाही. आत्महत्या हे फक्त या आजाराचं लक्षण आहे, भयावह असं लक्षण. खरा आजार वेगळाच आहे. या संदर्भात गुप्तचर विभागानं एक मोठा अहवाल तयार केला आहे आणि त्यांनी तो अहवाल मोदी सरकारला दिला आहे. त्यांच्या मते या आत्महत्यांमागं 5 तात्कालिक कारणं आहेत. एक तर डोक्यावरचं कर्ज वाढत चाललेलं आहे, व्याज वाढत चाललेलं आहे, उत्पादन खर्चाच्या तुलनेत उत्पादन कमी होत आहे, बाजारभावाची समस्या मोठी आहे आणि वाया जाणारा हंगाम. अशी 5 कारणं त्यांनी दिली आहेत. त्याला दीर्घकालीन कारणं आहेत. कमी झालेली भूजल पातळी आहे, धोरणांचा अभाव आहे, वित्त पुरवठा, विपणन, आयात निर्यात या संदर्भातल्या ठोस धोरणांचा अभाव आहे. हे संकट आहे आसमानी, पण सुलतानी सुद्धा ते तेवढंच आहे असं आयबीने म्हटलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे त्यांनी, खाजगी सावकार. खाजगी सावकार हे यातलं सगळ्यात मोठं कारण आहे आणि म्हणून बँकिंग व्यवस्था महत्त्वाची आहे. वित्त पुरवठा खात्रीचा हवा, सिंचन क्षमता वाढायला हवी, गोदामं हवीत, मार्केटिंगचं नीट जाळं हवं आणि मुख्य म्हणजे प्राइसिंग पॉलिसी हवी. एकूणच धोरण हवं असं या अहवालात म्हटलं आहे. बरं, हा प्रश्न एकट्या महाराष्ट्रात आहे का? तो गुजरातमध्ये आहे, पंजाबमध्ये आहे, तेलंगणामध्ये आहे, कर्नाटकात आहे. अशा अनेक राज्यात हेच चित्र आहे. एकीकडे शेतकऱ्यानं खुल्या बाजाराशी स्पर्धा करायला हवी असं म्हणायचं आणि प्रत्यक्षात मात्र संरचनात्मक व्यवस्था निर्माण करायची नाही. शस्त्र द्यायची नाहीत, रसद थांबवायची आणि बलाढ्य शत्रूंसमोर लढण्यासाठी एकट्याला पाठवायचं असा आहे हा प्रकार. हा शेतकरी झुंजतो हवामानाशी, तो झुंजतो बाजाराशी आणि ती लढाई हरतो कारण त्याला बळ देणारी व्यवस्था आपण निर्माण नाही केलेली. आणि हाच आहे आजच्या चर्चेचा विषय. आत्महत्या हे लक्षण आहे, पण मूळ रोगाचं काय? आणि आपल्यासोबत आहेत नामवंत पाहुणे. शेतकरी कामगार पक्षाचे रायगडातले आमदार पंडित पाटील आहेत आपल्यासोबत नागपूरमधून. राज्यातली सगळ्यात यशस्वी अशी जिल्हा सहकारी बँक ते चालवतात. शिवाय शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कायमच आक्रमक असतात. तिथंच शेतकरी नेते, पत्रकार, लेखक आणि विचारवंत चंद्रकांत वानखेडे आहेत आपल्यासोबत. भाजपचे आमदार अनिल बोंडे आहेत आपल्यासोबत नागपूरमधूनच. कोल्हापूरमधून जय पाटील आहेत आपल्यासोबत, कृषी अर्थशास्त्रज्ञ आहेत. शेतकरी नेते जयाजीराव सूर्यवंशी आहेत आपल्यासोबत औरंगाबादमधून. त्याचप्रमाणे या प्रश्नाचे अभ्यासक आणि विचारवंत मिलिंद मुरुककर आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होत आहेत नाशिकमधून. ते फोनवरून बोलतील आपल्याशी. आणि या प्रश्नाकडे तरुण अभ्यासक कसं बघतात हे समजावं म्हणून भारत पाटील या तरुण अभ्यासकाला आपण आज मुद्दाम बोलावलेलं आहे. सध्या पी साईनाथ यांच्यासोबत एका प्रकल्पात सहभागी आहेत. भारत पाटील ते आहेत मूळचे विदर्भातले, पण आता होत आहेत पुण्यातनं सहभागी. या नामवंतांसोबत आपण सुरू करत आहोत ही चर्चा. शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे तर लक्षण, पण मूळ आजाराचं काय? शेतकऱ्यांचे आणि शेतीचे मारेकरी कोण या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. आणि मुद्दाम अगदी सुरुवातीला मला जायचं आहे भारत पाटील यांच्याकडे पुण्याला. भारत पाटील, तुम्ही एक तरुण अभ्यासक म्हणून या सगळ्या याच्याकडे कसं बघता हे मला सांगायचं. कारण असं आहे की तुम्ही मुळातले विदर्भातले आहात, बुलढाण्याचे आहात. तुम्ही पी साईनाथ यांच्यासोबत काही काम केलेलं आहे. ज्येष्ठ विचारवंतांकडे आपल्याला नंतर जायचंच आहे, पण तरुण या प्रश्नाकडे कसं बघतात हे मला मुद्दाम जाणून घ्यायचं आहे. तुम्हाला काय वाटतं मुळामध्ये विदर्भाचा किंवा मराठवाड्याचा प्रश्न नक्की काय आहे हा पहिला भाग आहे. आणि दुसरा म्हणजे शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येते, याचं कारण काय, याच्यावर उपाय काय, तुम्ही कसं बघता भारत पाटील याच्याकडे? मुख्यतः सर, तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा जो उल्लेख केला की शेतकरी आत्महत्या हा आजार आहे, पण त्या आजाराचं मूळ लक्षण मात्र वेगळं आहे. तो केवळ लक्षण आहे, तो आजार नाही आहे. तर एकूणच आपली शेतकरी व्यवस्था आणि शेतीचं संकट हे अत्यंत बहुआयामी आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजे ज्या जागतिकीकरणाची खरी आपल्याकडे खुली अर्थव्यवस्थेची चर्चा सुरू झाल्यापासून आपण बघतोय की शेतीचं क्षेत्र हे संकटात आहे आणि या संकटाचं कारण जर का आपण पाहिलं तर ते आपल्या आर्थिक धोरणांमध्ये आहे. मग ते जागतिकीकरणाच्या, वर्ल्ड बँकेच्या आणि WTOच्या नेतृत्वाखाली त्यांच्या एकूण अधिपत्याखाली आपण घेतलेली राबवलेली काही आर्थिक धोरणं असतील, या सगळ्यांचा परिपाक म्हणून आपण बघतो की गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्या करतायत. शेती क्षेत्र विपणनावस्थेत जात आहे. शेतकऱ्याच्या हाती फारसं काही लागत नाहीये आणि उत्पादन खर्च मात्र खुल्या बाजारपेठेच्या आपण आहारी गेल्या कारणाने प्रचंड वाढतोय. पण तेवढाच त्या तुलनेमध्ये उत्पादनाला जो भाव मिळाला पाहिजे त्याच्यामध्ये वाढ होताना आपल्याला दिसत नाहीये. आपण त्याच्यामुळे म्हणून मला असं वाटतं की केवळ यावर्षी आत्महत्या होत आहेत म्हणून आपण चर्चेला बसावं आणि आत्महत्या थांबल्यात की पुन्हा चर्चा थांबवावी एवढा साधा प्रश्न नाही. तर मुख्य याच्यामध्ये मुद्दा असा आहे की एकूण शेती क्षेत्राच्या संदर्भातलं संकट आपण अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून बघणार आहोत की नाहीत, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. खास करून शेती क्षेत्राची ज्यावेळी चर्चा होते त्यावेळी विदर्भ आणि मराठवाडा या दोन प्रदेशांची खास करून चर्चा होते. आत्ताच आपण केळकर समितीचा उल्लेख केला, विधिमंडळात तो अहवाल 750 पानी तो अहवाल आहे, त्याची आज काय सांगोपांग चर्चा होईल. पण या अहवालाच्या अनुषंगाने आणि याच्या आधीच्या पण ज्या अहवालांनी किंवा ज्या कमिट्यांनी विदर्भातल्या अनुशेषाचा, मराठवाड्यातल्या अनुशेषाचा किंवा इकडच्या सिंचनाचा, शेती व्यवस्थेचा जो काही अभ्यास केलाय त्या अभ्यासाचे निष्कर्ष, मग तो याच्या आधीचा दांडेकर समितीचा अहवाल असेल, नियोजन आयोगाचे वेगळे अहवाल असतील, पी साईनाथ नावाच्या एका मोठ्या पत्रकारांनी केलेला, नरेंद्र जाधवांच्या माध्यमातून केलेला अभ्यास असेल, या सगळ्या अभ्यासातनं जे काही फाइंडिंग्स आहेत, जे काही पाहणं आहे ते कृषी धोरणामध्ये कुठेतरी रिफ्लेक्ट होतं का, ते त्याच्यामध्ये कुठेतरी आपल्याला त्याचं प्रतिबिंब दिसतं का, सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. केळकर समितीच्या अनुषंगाने अनुशेषाची चर्चा होईल. त्याच्यामध्ये अनुशेषात मोजताना तालुका एकक मानायचं का जिल्हा एकक मानायचं याविषयी वेगळी चर्चा झालेली आहे. आता मुख्य मुद्दा हा आहे की केळकर समितीने ज्या दोन प्रमुख दुरुस्त्या त्याच्यामध्ये सूचना शिफारशी केलेल्या आहेत त्याच्यातला एक भाग हा की विदर्भातल्या बाबतीत उपलब्ध निधीच्या एकूण 31% 35% खर्च हा त्याच्यामध्ये अनुशेष दूर करण्यासाठी झाला पाहिजे आणि मराठवाड्याच्या बाबतीत ते 28% 31% घेऊन गेलेले आहेत. मुख्य मुद्दा याच्यातला हा राहतो की अनुशेष आपण घालवण्याच्या बाबतीत जरी बोलत असलो तरी अनुशेष जाणार म्हणजे तुम्ही पैसा कुठनं आणणार, खर्च कुठनं करणार आणि कुणाच्या वाट्याचे पैसे काढून ते कुठे वापरणार, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. मला असं वाटतं की केवळ अनुशेषाची चर्चा, तो दूर करण्याचे मुद्दे हे भावनिक मुद्दे न राहता त्याच्यावरचा आपण एक वस्तुनिष्ठ आकलन आणि गेल्या काही वर्षातला महाराष्ट्रातल्या समाजकारणाचा एक अनुभव जर का लक्षात घेतला तर असा एकाएकी अनुशेष दूर होत नाही. किंबहुना त्याच्या विशिष्ट काही एक धोरणं आपल्याला अवलंबावी लागतात आणि अनुशेष दूर करण्यासाठी आपण कुणाच्या वाट्याचं काढून विदर्भ आणि मराठवाड्याला देणार, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे आणि या विषयाच्या अनुषंगाने मला असं वाटतं चर्चा झाली पाहिजे. चंद्रकांत वानखेडे आपल्यासोबत आहेत नागपूरमधून. चंद्रकांत वानखेडे, तुम्ही बघता आहात की भारत पाटील एकूण तरुण अभ्यासक या सगळ्या प्रश्नांकडे कुठल्या प्रकारे बघतायत. तुम्ही गेली इतकी वर्ष या सगळ्या संदर्भामध्ये काम करता आहात, समतावादी लढाईमध्ये तुम्ही अतिशय अग्रेसर आहात. मला एक सांगा की हा जो प्रादेशिक अनुशेष जो आहे त्याच्यावर नक्की उपाययोजना काय करायला पाहिजे, हा पहिला मुद्दा. आणि त्याच्यामध्ये जी बीजं आहेत या सगळ्या आत्महत्यांची किंवा काय, कारण तुम्ही मागच्या वेळी याच चर्चेमध्ये असं म्हटलं होतं की केवळ पॅकेज नको, पॉलिसी हवी. मग नक्की पॉलिसी काय हवी, त्यासाठी काय करायला पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? केळकर समितीने अनुशेष काढला असेल पण अनुशेष भरून कसा निघेल हा एक परत पेच आहे. कारण दांडेकर समितीचा अनुशेष अजून भरून निघत नाही आहे आणि जसं पाटील जसं म्हणत होते तसाच मुद्दा असा आहे की हा पैसा आणणार कुठून आणि आणायचा असेल अतिरिक्त पैसा तर कोणाला तरी तो बंद करावा लागेल आणि जे विकसित भाग आहे ते याला मान्य होणार नाही. त्यामुळे हा सगळा मुद्दा अनुशेषाचा जेव्हा येतो तेव्हा अनुशेष ही भरून निघणे शक्य नाही आणि म्हणूनच स्वतंत्र विदर्भ राज्याची जी मागणी होते आहे की अनुशेष भरून निघणे शक्य नाही, तशी इच्छाशक्ती राज्यकर्त्यांची नाही. राज्यपालांच्या हा सगळा विषय असताना हा अनुशेषचा मुद्दा केळकर समितीने सांगितला आणि तिथेच थांबला अशीच एक शक्यता दाट मला वाटते. मूळ मुद्दा शेती प्रश्नाकडे बघत असताना जसं जो काही याचा रिपोर्ट तुम्ही म्हणता आहात तसा सावकारीच्याही संदर्भामध्ये सावकारी हे कारण आहे असं मला वाटत नाही. सावकार हा परिणाम स्वरूप आहे. कारण कसं आहे की जी काही शेतीला पतपुरवठा होतो तो पाहिजे तेवढा पाहिजे तेव्हा होत नाही आणि ही गरज भागत नाही म्हणून सावकार त्याच्यामधून निर्माण होतो. ही व्यवस्था जर शेतीला पतपुरवठा पाहिजे तेव्हा आणि पाहिजे तेवढा झाला असता
तर सावकाराचं अस्तित्व राहणार नाही. पण दुर्दैवाने आपण काय कारण आणि परिणाम याच्यामध्ये फरक करत नाही. म्हणजे झाड हे कारण असेल तर सावली हा परिणाम आहे. तसा शेती पतव्यवस्था जी काही पुरेशी पाहिजे आहे ती शेतीला होत नाही. याची सावली म्हणून सावकार आहे हे एक वेळा समजून घेतलं पाहिजे. या सगळ्या शेती व्यवस्थेचा सगळा दोष आणि सगळं खापर हे सावकारांवर फोडणं ही एक फॅशन आहे. एक काल्पनिक काहीतरी शत्रू तयार करायचं आणि त्याला ठोकायचं. मूळ मुद्दा असा आहे की शेती विरोधी धोरणांमध्ये म्हणजे हे जे परिणाम दिसत आहेत म्हणजे आत्महत्येच्या संदर्भात म्हणा किंवा शेतीच्या दुरावस्थेच्या संदर्भामध्ये हे जे सगळे आहे शेती मध्ये संरक्षण नाही अशी एक अवस्था. आणि प्रत्येक वेळेस हे आसमानी संकट म्हणत असताना माझा मुद्दा असा आहे की एक वेळेस पाऊस आला नाही आला तर त्याचा फटका शेतकऱ्यांनाच का बसावा. म्हणजे त्यावेळेस त्यांनी असा का विचार करू नये की आता यावेळेस विश्रांती आपण घ्यावी, शेतीलाही आपण विश्रांती द्यावी, आपणही विश्रांती घ्यावी, एखाद्या ट्रिपवर पिकनिकवर जावं. याचं कारण असं की असं तो म्हणू शकत नाही. याचं कारण असं की जेव्हा पिकतं तेव्हा त्याला काही मिळत नाही, शिल्लक काही राहत नाही आणि जेव्हा पिकत नाही तेव्हा तर प्रश्नच नसतो. अशी सगळी अवस्था आणि शेती धोरणाचा बेसिक काही विचार करणं आणि पॉलिसीच्या अंगानं ही सगळी भूमिका मांडणं आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या संदर्भामध्ये म्हणजे या सगळ्या प्रश्नांकडे एका म्हणजे करुणेनी पाहण्याची गरज आता आहे असं मला वाटतं. बरं, तुमच्याकडे येतो मी पुन्हा चंद्रकांत वानखेडे. तुमच्या शेजारी शेतकरी कामगार पक्षाचे पंडित पाटील आहेत. पंडित पाटील, एक महत्त्वाचा मुद्दा आयबीच्या रिपोर्टमध्ये आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची जी कारणं आहेत त्यात त्यांनी असं म्हटलंय की प्रामुख्याने जो प्रश्न आहे तो आहे वित्त पुरवठ्याचा किंवा शेतकऱ्यांना कर्ज देण्याचा. त्यासाठी बँकिंगची अतिशय चांगली प्रभावी संरचना असली पाहिजे. तुमची स्वतःची शेतकरी कामगार पक्षाची अशी एक जिल्हा सहकारी बँक आहे रायगड जिल्ह्यामध्ये आणि अतिशय राज्यातली प्रभावी महत्त्वाची अशी बँक ती मानली जाते. मला एक सांगा की जर समजा या प्रश्नावर उत्तर म्हणून उपाय म्हणून सहकाराचं जाळं विकसित करायचं असेल, बँकिंगचं जाळं विकसित करायचं असेल तर आता कुठल्या दिशेने आपण जायला पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? रायगड मध्यवर्ती बँक ही जी बँक आहे ती शेतकऱ्यांना थेट कर्ज पुरवठा करते. आज दुर्दैवाने जे शासनाने कर्ज माफी केली होती पण ती शेतकऱ्यांना न जाता बँकेने त्यांची वसुली केली आणि शेतकऱ्यांना थेट त्याचा फायदा झाला नाही. रायगड मध्यवर्ती बँक ही राज्यातील नव्हे तर देशातील एक चांगली बँक आहे. तिने शेतकऱ्यांना तात्काळ कर्ज पुरवठा केलेला आहे. 0% व्याजाने रायगड मध्यवर्ती बँक कर्ज देत असते आणि त्याच्यामुळे रायगड जिल्ह्यातील तमाम शेतकऱ्यांना त्याचा फायदा झालेला आहे. पण दुर्दैवाने आमच्या जिल्ह्यामध्ये शेती ही कमी झालेली आहे. तर शेतीमध्ये जर बदल केला, त्याला जास्तीत जास्त निधी दिला तर आज आमच्या बँकेमध्ये पैसे भरपूर आहेत. पैसे घ्यायला आज कोण तयार नाही. आज बाकीच्या ठिकाणी जो कर्ज पुरवठा होतो, आज विदर्भामधले सगळ्या बँका यावरती प्रशासक आहेत. अनेक भ्रष्टाचाराचे मुळे ते पैसे अडकलेले आहेत. पण त्याच्यामध्ये सुधारणा व्हायला पाहिजे आणि सरकार जे पॅकेज देणार आहे ते थेट शेतकऱ्यांच्या अकाउंटला जमा झालं तरच खऱ्या अर्थाने या आत्महत्यांचं प्रमाण कमी होईल. जे सावकारी खाजगी जे सावकार आहेत ते तात्काळ पैसे उपलब्ध करून देतात आणि सरकारचे जे पैसे आहेत ते मिळण्यास शेतकऱ्यांना विलंब होतो आणि त्याच्यामुळे खरी अडचण आहे.